महिन्याभरापूर्वी चित्र वेगळं होतं. पण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू झाले, उद्धवजींच्या जशा सभा सुरू झाल्या, शरद पवार साहेब पायाला भिंगरी घालून जसे फिरायला लागले, तसा महाराष्ट्र पुन्हा एकदा ठामपणाने या दोघांच्या मागे उभा राहतोय असं चित्र निर्माण झालं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांनी तयार केलेले 2 पक्ष फोडण्याचं प्रायश्चित्त भारतीय जनता पक्षाला द्यायचं, हा निर्धार मराठी माणसांनी महाराष्ट्रात केलेला दिसतोय. मी आज आपल्यापुरतं सांगत नाही, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सगळे मित्र पक्ष हातात हात घालून आम्ही काम करतोय. अपवाद फक्त सांगलीच आहे. या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेना आणि काँग्रेस यांच्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे गेला. शिवसेनेने चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना उमेदवारी दिली. हा त्या पक्षाचा निर्णय आहे, आघाडीचा निर्णय आहे, एकट्या शिवसेनेचा निर्णय नाही. कारण आघाडीतले 48 उमेदवार आम्ही सगळ्यांनी बसून मिळून जे ज्या पक्षाला जागा आल्या त्या पक्षाने निर्णय घेऊन घोषित केल्या. मी माझी सातारची जागा दुसऱ्या कुठल्या पक्षाला चर्चा करून फारशी केली नसेल कदाचित. आणि म्हणून एकदा पक्षाला जागा गेल्यानंतर, निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा न करता भारतीय जनता पक्षाला आपल्याला जर पराभूत करायचं असेल तर या नवीन चेहऱ्याच्या मागे आपल्या सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे. आपण जर आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिक असू, महाराष्ट्रामध्ये खरंच आपल्याला भाजपचा चेहरा बुरखा उतरवायचा असेल आणि भाजपचा विरोध करायचा असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघ, नुसता सांगली नाहीये, प्रत्येक मतदारसंघामध्ये 3, 4, 5 पक्ष, दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, सगळे पक्ष एकसंघपणाने हातात हात घालून काम करतायत. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ठीक आहे कुणाचा तरी इच्छा होती, नाही झाली मान्य, पण त्याचा अर्थ आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणाने, ताकदीनं, ठामपणानं चंद्रहार पाटील यांच्या मशालीचंच काम केलं पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल. लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही, आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे. त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील. शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करताना शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष पाहिजेत. मी महाराष्ट्रामध्ये 10 जागा लढवतोय, 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेब लढवत आहेत. त्या सर्व ठिकाणी हे दोन्ही पक्ष मला पाठिंबा देत आहेत, दोन्ही पक्ष आम्हाला मदत करतायत. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे देखील नेते आम्हाला मदत करतायत. त्यामुळं ही आघाडीचा भंग होणार नाही, आघाडीत कुठं क्रॅक जाणार नाही. आघाडी